अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये मी जास्त घेणार नाही, 5 मिनिटं शेवटचे माझं मी संपवणार आहे. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आम्ही शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने बोलतो, गृह विभागाच्या कडे काही मागण्या करतो, अध्यक्ष महोदय आमचा प्रामाणिक हेतू हाच असतो की अध्यक्ष महोदय आम्ही सगळ्यांनी एकच ठरवलं पाहिजे की आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरातला सर्वसामान्य घटक, मग तो माझी माता भगिनी असेल, विद्यार्थी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण असेल, कुठलाही घटक असू दे समाजातला, तो सगळा सुरक्षित राहायला पाहिजे. अशा संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष, आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पहिला आम्ही धर्माच्या संदर्भामध्ये आमची काही भूमिका मांडत असतो. अध्यक्ष महोदय, धर्म रक्षती रक्षता सनातन मार्ग महान, हिंदू धर्म मम गर्व सदा भवतु अचल. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा होतो, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. अध्यक्ष महोदय, सनातन मार्ग महान आहे, हिंदू धर्माबद्दलचा माझा अभिमान हा कायमच आढळ राहणार आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यांचाच राहणार आहे. अध्यक्ष महोदय, काही घटना या समाजामध्ये अशा म्हणजे त्याचा उच्चार जरी केला तरी अध्यक्ष महोदय अंगावर शहारे येतात. अध्यक्ष महोदय, आम्ही काही ठिकाणी जातो ज्या ठिकाणी माझ्या अज्ञान ज्या काही माझ्या भगिनी आहेत, माझ्या मुली आहेत, माझ्या हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या म्हणजे 18 पगड जातीतल्या 12 बलुतेदार मधल्या माझ्या त्या मुली असतील. अध्यक्ष महोदय, त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी फसवलं जातं. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कडक अशी कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मी आता अनेक लोकांनी ट्रोलरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उच्चार केला, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. ट्रोलरकडे मी बिलकुल लक्ष देत नाही. जे प्रसंग आम्ही पाहिलेत त्या व्हिडिओमध्ये, ज्या मुलांनी लग्नाचं आमिष दाखवून तिचे व्हिडिओ काढलेत, त्या मुलीच्या आई वडिलांनी त्या मुलीचे व्हिडिओ पाहिले, त्या मुलीच्या आई वडिलांची अशी मानसिकता झाली की मुलीच्या अगोदर आम्हीच आत्महत्या केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, इथं बसलेल्या प्रत्येक सदस्याला माझं या निमित्तानं आव्हान आहे, जो ट्रोल करतो त्याला पण माझं आव्हान आहे, जे व्हिडिओ आम्ही ज्या मुलींचे पाहतो लग्नाचा आमिष दाखवून त्यांचे जी काही व्हिडिओ काढले जातात, ती मुलगी आपल्या घरातली आहे असं समजून ते व्हिडिओ पहा. ती मुलगी त्या कुठल्या दुसऱ्या कुटुंबाची नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही आई वडिलांना सांगितलं आत्महत्या करू नका, तुमच्या मागे सरकार आहे, तुमच्या मागे देवाभाऊचं सरकार आहे. अध्यक्ष महोदय, अशा संदर्भामध्ये आम्ही ज्या वेळेस जातो त्यावेळेस परिस्थिती अशी येते की ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुलीच्या आई वडिलांची मानसिकता अशी होते की आम्ही तक्रार द्यावं तर आमच्या मुलीची बदनामी होते, आमच्या कुटुंबाची बदनामी होते, आणि जर तक्रार नाही द्यावं तर ही घटना ज्या घटनेसाठी माझी मुलगी पुढे आली ही कुणाच्या आयुष्यात घडावी नाही, ती घटना कुठल्या दुसऱ्या कुटुंबाच्या घरात घडावी नाही याच्याकरता ती मुलगी पुढे ती धाडस करते, तिचं सुद्धा धाडस त्या ठिकाणी थांबलं जातं. अध्यक्ष महोदय, त्याकरता सुमोटो याच्यामध्ये पोलिसांनी स्वतः होऊन गृह विभागाने त्याच्यामध्ये गुन्हे दाखल केले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, अशा संदर्भातल्या घटना या वारंवार घडत असतात अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामध्ये अनेक, मला वाटतं मी आता काल परवाच या संदर्भातली माहिती गृह विभागात घेतली. अध्यक्ष महोदय, मागच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रातला 37 ते 38 हजार मुली गायब आहेत. अध्यक्ष महोदय, 37-38 हजार मुली जर या ठिकाणी त्यांचे बेपत्ता आहेत तर याला जबाबदार कोण आहे? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोण पुढे येणार आहेत का नाही येणार? तक्रार काढणार का नाही कोणी काय याच्या संदर्भात? अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल जर आम्ही बोलत असू, याच्याबद्दल जर आम्ही जाऊन त्या ठिकाणी जागृती करत असेल आणि याच्या संदर्भात जर जे ट्रोलर आम्हाला ट्रोल करत असतील तर त्या ट्रोलरांना माझं या सभागृहाच्या माध्यमातून सांगणं आहे, ज्या व्हिडिओ आम्ही पाहतोय त्या व्हिडिओ आमच्याकडे येऊन पहा, आणि ती जी मुलगी आहे ती आपल्या घरातली मुलगी असं समजून पहा. अध्यक्ष महोदय, अशा संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमताने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्या संदर्भामध्ये कडक कायदा करण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही घटना कुण्या एका समाजाची नाहीये, ही घटना कुठल्या एका कुटुंबाची नाहीये, ही माझ्या भारतातल्या या माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदू कुटुंबातली आहे असं समजून सगळ्यांनी विचार करावा असं या निमित्तानं मी कळकळीने सांगतो. आणि मला या बजेटच्या माध्यमातून आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष आपलं मनापासून धन्यवाद. जय श्रीराम.